Yeah. So now we go ahead to the next point of your chapter, that is basic proportionality theorem. Okay, now basic proportionality theorem basically हा कशासाठी आहे? It is related to triangle and line joining two points on the triangle, on sides of triangle. Okay, so suppose आता जर आपण स्टेटमेंट पासून सुरुवात केलं, if you read it, if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. Okay, this is your statement for that बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करतो की थेरम मध्ये नक्की काय आहे. ओके, सपोज आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू, ए बी सी. ओके, दिस इज द गिवन ट्रायंगल. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू पॉइंट्स. म्हणजे काय करायला लागेल, मी दोन पॉइंट कन्सिडर करतो. ओके, सपोज आय टेक एक्स अँड वाय. ठीक आहे, ह्या दोन पॉइंट्स मधून सपोज एक लाईन पास करूयात आपण एक्स वाय. नाउ युअर थेरम सेज दॅट इफ xy is parallel to BC, okay, this is your given data. If xy is parallel to BC, then हे जे दोन साइड्स आहेत ना, AB आणि BC, AB आणि AC, सॉरी. ओके, these are divided in the same proportion. Proportion म्हणजे काय असतं? Can you tell me what is meaning of proportion? सेम लेंथ मध्ये. हा, सेम लेंथ किंवा आपण म्हणू सेम रेशो मध्ये. ओके, सेम रेशो म्हणजे काय, ax अपॉन xb विल बी इक्वल टू ay अपॉन yc. ठीक आहे, दिस इज द मीनिंग ऑफ सेम प्रपोर्शन. समजलं का? येस सर. ओके, तर हे आपल्याला बेसिकली प्रूव्ह करायचंय. सो वी विल स्टार्ट विथ द थेरम. त्याचा प्रूफ लिहायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी डायग्राम परत ड्रॉ करतो तुमचा. आपण ट्रायंगल ए बी सी कन्सिडर करतोय आणि त्याच्यातनं एक लाईन पास होणार आहे विच इज गोइंग टू बी पॅरलल टू द थर्ड साइड. सो सपोज दिस इज ट्रायंगल ए बी सी आणि इथे एक्स आणि वाय पॉइंट्स आहेत. याला आपण लाईन एल कन्सिडर करूयात. ठीक आहे, मग आता सगळ्यात आधी वी विल गो विथ the given portion. What all is given to us? That line L is parallel to side BC. बरोबर आहे, हे गिवन आहे आपलं. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे that ax upon xb, सॉरी ax upon xb बरोबर आहे, is equal to ay upon yc. Now if we go ahead, आपल्याला जर हे रेशो मध्ये प्रूव्ह करायचं आहे तर मला काहीतरी ऍडिशनल चेंजेस करायला लागतील त्या डायग्राम मध्ये. सो मी काय करतो, वी विल राईट अ कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, नाउ बिकॉज वी हॅव स्टडीड प्रॉपर्टीज रिलेटेड टू सिमिलर ट्रायंगल्स, सो आपण त्याचा थोडासा यूज करू. मी काय करतो, मी जॉईन करतो. ओके, आय विल जॉईन by and xc. Okay, this is going to be my construction. So हे आपल्याला इथे मेन्शन करायला लागेल. So we will write it as construction
join CX, or you can write XC and BY. Okay, आता when we go for the proof, आपल्याला बेसिकली काय प्रूव्ह करायचं ते मी इथे लिहून ठेवतो. वी वॉन्ट AX अपॉन BX इक्वल टू AY अपॉन YC. बरोबर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर कसं करूयात? कॅन एनीवन टेल मी हाऊ कॅन वी प्रोसीड? Yes, anybody? Okay, so now first what we will do is we will consider two triangles AXY and triangle XYB. Okay, we will consider two triangles. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, in triangle AXY and triangle XYB, can I say both the triangles have equal height? Yes, sir. Can we say that they have equal height? Because तुम्ही जर Yes, sir. डायग्राम कडे बघितलं तर त्यांची हाईट सेम आहे. सो आय कॅन राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल AXY अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYB इक्वल टू AX अपॉन XB असं लिहू शकतो का मी? As they Yes, sir. have equal height. Correct? So this becomes my equation 1. आता असंच can I also write in triangle AXY and triangle CXY. AXY and CXY. Again, can I say they have the same height? Can I say they have same height? Yes, sir. Okay. So त्यांचा पण एरियाचा रेशो काय होईल? Will be equal to AY upon YC. YC. Again, they have same height. Correct? This becomes equation 2. आता तुम्ही आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ह्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, वी वॉन्ट AX अपॉन BX. ठीक आहे, बरोबर आहे. AX अपॉन BX पाहिजे एका साइडला AY अपॉन YC पाहिजे. म्हणजे जर तुम्ही आता लक्ष दिलं तर आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 मध्ये वी हॅव गॉट these two ratios on one side of the equation. मग आता मला काय करायचंय, काहीतरी करून ह्या दोघांचे LHS जे आहेत, ठीक आहे, म्हणजे हे वाले इक्वेशन आणि हे वालं इक्वेशन, मला ह्यांना इक्वल प्रूव्ह केलं तर आय कॅन डायरेक्टली राईट ॲज देअर LHS आर इक्वल, देअर RHS इज ऑल्सो इक्वल. बरोबर आहे. सो हाऊ कॅन आय प्रूव्ह दॅट द LHS इज इक्वल? कसं प्रूव्ह करता येईल? If you look at the diagram, okay, if you look at the diagram, can I write triangle XYB and triangle CXY have same base
xy. Can I write this statement? Yes. Yes, sir. बरोबर आहे. ऑल्सो आपल्याला गिवन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे दॅट xy इज पॅरलल टू BC. बरोबर आहे, हे दिलेलं आहे त्यांनी गिवन मध्ये. सो कॅन आय राईट देअरफॉर triangle XYB and triangle CXY have same height also, कारण ते Yes, दोन sir. पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत ना. Yes, sir. बरोबर आहे. Yes, sir. Yeah. Now, because we have written that हे जे दोन ट्रायंगल आहेत आपले XYB and CXY, they have same base and same height. So, can I write therefore area of triangle XYB and triangle CXY, sorry, 8 seconds. So, therefore, area of triangle XYB and triangle CXY are equal. Can I write this statement as they have same base and same height? Yes. बरोबर आहे. सो मला असं लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल CXY. Can I write this statement? Yes, sir. This becomes my Yes, equation 3. Now आता आपण जर इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये, suppose we take equation 1 from equation 1, can I write therefore area of triangle AXY upon, तिथे ओरिजिनली काय होतं XYB. बरोबर आहे. ओरिजिनली XYB होता तिथे डिनॉमिनेटर मध्ये. Yes, sir. Yes, नाउ sir. कॅन आय रिप्लेस इट विथ ट्रायंगल CXY, कारण ते इक्वलच आहेत ना त्यांचे एरिया. इज इक्वल टू AX upon XB from 1 and 3. असं लिहू शकतो का मी? कॅन आय अराइव्ह ॲट दिस स्टेटमेंट? Yes, sir. Oh, Now, if you see, therefore, from equation 2 and 4, suppose this is my equation 4, as LHS is equal, RHS is also equal. बरोबर आहे. जर तुम्ही आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 ची LHS कंपेअर केली, मी त्याला रेड कलर मध्ये बॉक्स करतो. ओके, कॅन वी से दॅट द LHS आर इक्वल इन इक्वेशन 2 and 4? Yes, can we say that? oh, sir. So can we say that LHS are equal? So therefore AX upon XB is equal to AY upon YC. Can we arrive at this statement? Yes, sir. Yes, sir. So this is what we have to prove. So hence proved. बरोबर आहे.